रामकृष्ण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, मस्तके पायावरी यावर करी संतांच्या. वारी विशेष ही आपली प्रवचन मालिका, चिंतन मालिका. पंढरीच्या वारीच्या या काळामध्ये, वारीचा हा काळ आहे, वारकरी पंढरीला निघालेले आहे, या काळामधली आपली चिंतन सेवा वारी विशेष म्हणून आपण चालू केली. आणि आजचा हा वारी विशेष भाग 7. 6 भागामध्ये आपण चिंतन करताना मागच्या 3 भागामध्ये, त्या अगोदर आपण वेगळ्या अभंगावरती चिंतन केलं, पण 3 भागापासून जे आपलं चिंतन चालू आहे ते बहुता जन्मांती जन्मलासी नरा या अभंगावर आपण चिंतन करतो. या अभंगावरच पहिलं चरण आपलं पहिला भाग, दुसरं चरण दुसरा भाग, तिसरं चरण तिसरा भाग, आणि आज बहुता जन्मांती भाग 4, वारी विशेष भाग 7 आणि अभंगाचा चिंतनाचा भाग 4. अशा प्रकारची आजची ही सेवा आहे. आपल्याला माहिती आहे, जगद्गुरु जगदवंदे संत शिरोमणी तुकोबाराय आज पुण्यनगरीत आहेत. अर्थात आज पुण्यनगरीतून निघतायत लोणी काळभोरच्या दिशेने. विश्वमौली ज्ञानोबाराय हे सुद्धा आज पुण्यनगरीतून सासवडच्या मार्गाने निघतायत. असंच सर्व संत आपापल्या ठिकाणाहून पंढरीच्या मार्गाने निघालेले आहेत, मार्गस्थ झालेले आहेत. आणि पंढरीच्या, पंढरीनाथाच्या दर्शनाची आस सर्वांना लागलेली आहे. तेव्हा आज एकादशी आहे, आपल्याला माहिती आहे. आज एकादशी आणि पुढची एकादशी कधी? एकादशी आषाढी, आषाढी एकादशी कधी आहे? पुढची एकादशी आषाढी एकादशी आपल्याला माहिती आहे. त्या अगोदरची आजची ही एकादशी, आणि या एकादशीच्या दिवशी आपली ही चिंतन सेवा क्रमानं अनुषंगानं चालू आलेली, क्रमाने आलेली आजचा 4था चरण, त्यावर चिंतन करणार आहोत. सर्वप्रथम अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करियात, करियाता बापा सहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियात, सांडियाता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. या 3 कडव्यावरचं आपलं चिंतन झालं. पुढचे 2 कडवे असे आहेत. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पावे विटेवरी, रूपते पावे विटेवरी, विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे शंदे नाम घोषे, तुकानाचे शंदे नाम घोषे, करियात बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियात. असा अभंग आहे. 5 कडव्याचा अभंग आहे. 3 कडव्याचा अर्थ आपला चिंतन झालं. आजचं 4थं चरण असं आहे. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पाहावे विटेवरी, रूपते पाहावे विटेवरी, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. असं मागच्या भागाचं चिंतन करताना, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीचा मार्ग नीट आहे, सुबक आहे, सोपा आहे, चांगला आहे, याचं आपण चिंतन केलं. आणि मग हा मार्ग नीट असल्यामुळे, हा मार्ग व्यवस्थित असल्यामुळं, हा मार्ग राजमार्ग असल्यामुळं, हा मार्ग सूक्ष्म आणि दुस्तर वाटा सोडून असल्यामुळं या मार्गाने आपण पंढरीला जावं. कारण मार्ग आहे नीट, पण पंढरीचाच मार्ग फक्त नीट आहे. अर्थात मार्ग म्हणजे हा रस्ता समजण्याची आवश्यकता नाही बरं का. नाही तर मग पालखी मार्ग नीट आहे, अर्थ तसा नाही. हा, सरकारने मार्ग नीट केला, चांगली गोष्ट आहे. सरकारने वारकऱ्यांच्या सेवेसाठी रुंदीकरण केलं, चांगलं आहे.
पण इथे तुकोबार आहे या अभंगामध्ये जेव्हा मार्ग आहे नीट पंढरीचा म्हणतात, याचा अर्थ पंढरीच्या दिशेनं जाणं, पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं, या मार्गाला तुम्ही लागले म्हणजे हा मार्ग नीट आहे असं त्याचा अर्थ आहे. नाही तर मग पालखी मार्ग नीट आहे, दुसरा मार्ग नीट नाही असं समजण्याचं कारण नाही. अर्थात तुकोबार या अभंगातून आपल्याला उपदेश करतात की बाबा रे काय कर, संसाराला आला ना तर पंढरपूरला जा, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. आता का हो महाराज, संसाराला येणं हे चांगलं आहे का? थोडस चिंतन जर केलं तर मला सांगा, संसाराला येणं हे चांगलं आहे का? नाही ना. संसाराला येणं याच्यासारखी वाईट गोष्ट नाही महाराज. जन्माला येण्यासारखी वाईट गोष्ट नाही, तुम्हाला सांगतो का हो? संसाराला येणं तर वाईट आहे, पण एक सांगू का, संसाराला येणं वाईट आहे, पण त्यातल्या त्यात या संसाराला येणं, जन्माला येऊन नरदेह प्राप्त करणं हे मात्र पुण्यप्रद आहे, हे मात्र चांगलं आहे. याला वाईटातलं चांगलं म्हणतात. एकाची बायको मेली महाराज. बायको मरणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे ना. बायको मेली, वाईट झालं. आता झालं, पावसाळ्याचे दिवस होते, स्मशानात नेलं. पाऊस खूप चालू महाराज. आता पूर्वीचा काळ, स्मशानात तिथे इंधन नाही, ओलं, जाताना आता काय करावं, पाऊस कधी उघडेल म्हणून स्मशानाकडे निघाले. एकाएकी पाऊस उघडला आणि पाऊस उघडल्यानंतर मग लोक काय म्हणायला लागले, चांगलं झालं हो, चांगलं झालं. काय चांगलं झालं? त्याची बायको मेली हे चांगलं झालं की पाऊस थांबला हे चांगलं झालं? अहो, दहन करण्यासाठी सरपण चांगलं, कोरडं मिळालं, आपण ओले झालो नाही, पाऊस आला नाही, स्मशानापर्यंत चांगलं पोचू शकलो हे चांगलं झालं. बायको मेली हे चांगलं झालेलं नाही. मी का सांगतो, बायको मेली हे वाईट आहे, पण ती दहन क्रिया करताना पाऊस उघडला हे चांगलं झालं. तसं संसारात येणं वाईट आहे महाराज, जन्माला येणं वाईट आहे, पण त्यातल्या त्यात नरदेह, संसारात आल्यानंतर नरदेह म्हणजे मानव जातीचं जन्माला येणं हे त्यातल्या त्यात चांगलं आहे. आणि म्हणून तर पहिल्या चरणात सांगितलं ना, भूता जन्मांती जन्माला असे नर, आणि म्हणून तू मानव म्हणून जन्माला आला. या जगतामध्ये मानव जातीत, मनुष्य जातीत जन्माला आला. आता काय कर, हा जन्म एक तर मिळत नाही, आपल्याला माहित आहे, बहुता जन्मांती, नाही का? मग तू आलाय ना, तुला समजते ना, तुला बुद्धी आहे ना, तुला सांगतो ते समजते, उमजते, ऐकतोय, तर मग एक काम कर, तू कुबार आहे म्हणतात, या दुःख संसारामध्ये जन्माला आला ना, मग सुखप्राप्ती पाहिजे ना, मग एक काम कर, काय कर, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. पंढरपूरला जा, जा पंढरपूरला, पंढरीशी जावे. आता पंढरपूरला तहाचा उपदेश बरेच ठिकाणी, बरेच अभंगामध्ये आला. आपल्याला माहिती आहे पंढरीपर अभंग बघा, पंढरीशी जा रे आल्यानो संसार, किंवा आल्यानो संसारा जा रे पंढरपूर, नाही का? किंवा महाराजांचा अभंग आहे ना, पंढरीशी जाऊ चला, पंढरीशी जाऊ चला, भेटू रखमाईच्या वरा, भेटू रखमाईच्या वरा, पंढरीशी जाऊ चला. चला हो पंढरीला चला. तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नाथराय आहे, सर्व संत म्हणतात महाराज पंढरपूरला जा, पंढरपूरला चला, चला चला पंढरपूरला चला. आपण मागे पण चिंतन केलं, स्वल्प वाट हे, चला जाऊ, नाही का? जाऊ पंढरपूरला जा. तुकोबार आहे म्हणतात, जन्माला आले ना, एकच करावं. काय करावं? काय केलं पाहिजे? तर पंढरीशी जावे, पंढरपूरला जावं. महाराज आपण म्हणतात पंढरपूरला जावं, पण कशाला? उगीच आम्हाला प्रवासाचा त्रास होतो, पायी चालता येत नाही, पाय काम करत नाही. मग महाराज म्हणे रेल्वेने जा, एसटीने जा, विमानाने जा, विमान असेल तर, पण पंढरीला जा बरं.
पंढरीशी जा, पंढरीशी जावे. पण महाराज काय करायचं जाऊन? मला प्रवास सहन होत नाही, माझ्या त्यांनी चालणं होत नाही, माझ्या त्यांनी व्यवस्थित राहणं होत नाही, आणि तुम्ही म्हणता जा. तुकोबाऱ्या म्हणतात, अरे मी काय फुकट जा म्हणतो का तुम्हाला? मी काय वेडा आहे का? तुम्हाला नुसतं एरझार करायला लावणार का? नाही ना, तुम्ही जा, कारण तुम्हाला तिथे काय मिळेल? पंढरीची जावे सर्व सुख घ्यावे, सर्व सुखाची प्राप्ती होईल, सर्व सुख तिथं तुम्हाला मिळेल. का हो महाराज, आम्हाला सुखाची आवश्यकता नाही ना? का? एखादा श्रीमंत असेल, धनवान असेल, राजकारणी असेल, त्याला सांगितलं पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, आणि तो बोलला, अहो म्हणे महाराज, आम्हाला काय सुखाची जरूरत आहे? सर्व आहे ना आमच्याकडे. पंढरीला जावं कोणी ज्यांची खायची व्यवस्था नाही, ज्यांना जेवण मिळत नाही, जे गरीब आहे, ज्यांच्याजवळ कपडे नाही, ज्यांना राहायला घर नाही, त्यांनी पंढरीला जाऊ. हे बघा, काही लोकांचा असा गैरसमज आहे महाराज की वारीमध्ये जाणारे सर्व गरीब आहेत म्हणून. एक सांगू तुम्हाला, अहो या वारीमध्ये चालणारे असे लोक मी बघितलेत, आणि आपणही बघितले असेल, ज्यांच्याकडे 100 एकर 100 तिफन जमीनवाले कास्तकार शेतकरी वारीत चालतात महाराज. ज्यांची मुलं कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, मोठ्या हुद्द्यावरती आहेत, असे लोक मी वारीत बघितले. नवे नवे अहो उच्च पदस्थ, मोठे उद्योगपती, श्रीमंत, धनवान सुद्धा वारीत पायी चालताना मी बघितले आहेत. मी का सांगतो? वारी ही नुसतं गरिबांची आहे असं समजण्याचं कारण नाही महाराज. अहो गरीब श्रीमंत कुठे घेऊन बसले? देव त्या पंढरीनाथाच्या दर्शनासाठी आस लावून बसतात. भगवान महादेव पंढरपूरची वारी करतात. आपल्याला माहित आहे ना, त्रिशिवड डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, नाही का? ब्रह्मादिक सर्व महाराज, काय सांगावं तुम्हाला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, सर्व देव तिथे वारीला येतात, सर्व संत वारीला येतात. तेव्हा कशासाठी महाराज आपण वारीला जायचं? आपल्याला सर्व सुख लागत असेल तर वारीला जायचं. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. महाराज सर्व सुख आम्हाला इथेच आहे ना, असं जर कोणी म्हटलं असेल तर त्याचं सुख, ते संसारातलं जे सुख आहे ना महाराज, त्या सुखाचा विचार इथे होत नाही. संसारामध्ये तुम्ही किती सुखी आहे हे प्रत्येकाला विचारलं की मग समजेल. किती काही तो सुखी असला तरी कुठे ना कुठे त्याला उणीव असते महाराज. म्हणजे हे सुख अपूर्ण सुख असते. आपल्याला माहिती आहे, धन असलं तर मान नसतो, मान असला तर धन नसतो, संपत्ती असली तर संतती चांगली नसते, संतती असली तर संपत्ती नसते. संसारामध्ये आहे ते असं असतेच संसारामध्ये. आणि मग असा संसार करत असताना सुखाची प्राप्ती होते, किंवा सुख प्राप्त झाल्याचा भास आम्हाला होतो, पण तो चिरकाळ टिकत नसतो. अनेक चिंता असतात संसारामध्ये. आमची धडपड सुखासाठी असते, पण तो सुख मिळेलच असं नाही ना. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात सर्व सुख घ्यावे, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. आणखी एक प्रमाण सांगतो ना संतांचं. संत महात्मा म्हणतात, अरे तुझी तळमळ नुसतं सुखासाठी चालली, मला माहिती आहे. संसारामध्ये तू सुख मिळावं म्हणून तळमळ करतो. तुझी चळवळ पण त्यासाठी चालली, तुझं काम पण त्यासाठी चाललं, सुखासाठी तुझी धावपळ चालू आहे. मग एक काम करू, अशी धावाधावी कर का देव मिळाला पाहिजे. करी अशी धावाधावी चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप. अनेक प्रमाण आहे महाराज, काय सांगू. अशी धावाधाव कर का सुख अशी तळमळ तुला लागली ना, तर महाराज म्हणतात एक काम कर, पंढरपूरला जा बरं. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ.
तरी तू पंढरीची जाय एक वेळ, सुखाला घी करीसी तळमळ, आय सुखाला घी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, सुखाला घी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. महाराज म्हणतात सुखासाठी तुझी धावपळ, सुखासाठी तुझी तळमळ चालली ना, संसारामध्ये तुला सुख मिळते पण ते अपूर्ण सुख मिळते, ते पूर्णपणे सुख, सर्व सुख मिळत नाही. मग सर्व सुख कुठे मिळते महाराज सांगा ना आम्हाला. तर मग महाराज म्हणतात सांगू तुला, मग एक काम कर, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. महाराज म्हणतात पंढरपूरला जावं आणि सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यावी. आता चिंतन खूप आहे, सर्व सुख म्हणजे काय, सर्व म्हणजे काय, सुख म्हणजे काय. सर्व भगवंताचं नावच आहे महाराज. भगवंताच्या दर्शनाचं सुख घ्यावं असा त्याचा अर्थ आहे. सर्व सुख म्हणजे काय, तुम्हाला काय संसारातल्या दृष्टीनं आपण नेहमी बघत असतो महाराज, संसारातल्या सुखाची इकडे तुलना करायची नसते. आपल्याला संसारातलं सुख काय, घर दार बंगला, चांगलं पद, चांगला पगार, चांगली बायको, चांगले मुलं, हे आपलं सर्व असते. याची तुलना परमार्थातल्या सुखाशी करता येत नसते. इथे सर्व सुख ह्या शब्दाचा अर्थ घ्यायचा असतं. सर्व म्हणजे देवाचं नाव आहे, सर्व सर्वस्वस्थान विष्णू सहस्रनामामध्ये आलंय. म्हणजे सर्व सुख म्हणजे भगवंताचं सुख आपल्याला घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं, आता पंढरपूरला गेल्यावर काय करायचं, मग काय तिथे जाऊन काय पिक्चर पण वापस यायचं का. महाराज म्हणतात पंढरपूरला गेला ना मग जा ना, विठ्ठलाचं दर्शन घे. रूपते पहा रे विटेवरी, रूपते पहावे विटेवरचं भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं रूप बघावं महाराज. का महाराज खूप गर्दी असते, लाखांना लोक असते, दर्शन होत नाही आमचं. चरण दर्शन तर होतच नाही. चरण दर्शन होत नाही ना, मग मुख दर्शन घे. महाराजांनी काय सांगितलं, रूपते पहावे विटेवरी, विटेवरचं रूप बघा, त्याचं दर्शन घ्या. तेही होत नाही. आता 15-16 गोष्टी सांगितल्या एका अभंगामध्ये. पुढे वाटलं तर मी चिंतन करेन त्यावरती, पण आज एवढंच सांगतो की रूपते पहावे विटेवरी, भगवंताचं रूप दूरदर्शनाने जरी झालं तर ते घेता येईल. तेही झालं नाही तरी आपल्याजवळ उपाय आहे. तुका म्हणे मोक्ष देखील, कळस वगैरे वगैरे आहे. पण एक सांगतो, त्या अगोदरचा टप्पा काय आहे. महाराज म्हणतात पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. कमीत कमी पंढरपूरला जा, म्हणजे दर्शन नाही झालं, तुला काय सांगतो, महाराज म्हणतात तू पंढरपूरला जा. पंढरीशी जावे, जा पंढरीला जावं, सर्व सुखाची प्राप्ती होते. कशाने, रूपते पहावे विटेवरी, विटेवर रूप भगवंताचं बघावं. आणि भगवंताचं विटेवरचं रूप बघितलं महाराज, एकदा का दर्शन झालं की जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. तुकोवाऱ्या म्हणतात, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. हा बहुता जन्मांती तो जन्म मिळाला ना, या जन्माचं सार्थकच त्यात आहे महाराज. कशात आहे, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. एकदा का विठ्ठल परमात्म्याचं दर्शन झालं, त्याच्या रूपाचं दर्शन झालं की मग विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. एकदा का एकदा का विठ्ठल परमात्म्याचं, पांडुरंग परमात्म्याचं, पंढरीनाथाचं दर्शन झालं की मग जीवनाचं सार्थक झालं. आणि जीवनाचं सार्थक होणं याच्यापेक्षा दुसरं कुठलं सुख आहे का. आणि म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, बाबा सर्व सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी पंढरीशी जावे, सर्व सुख घ्यावे, रूपते पहावे विटेवरी, विटेवरचं रूप आपण बघावं, आपल्या डोळ्यात साठवून घ्यावं आणि त्यासाठी पंढरीला जावं, असा हा संदेश या अभंगामध्ये आहे. आता या अभंगाच्या 4 चरणाचा आपण विचार केला. आज आपण इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये या अभंगाचं शेवटचं चरण आपण बघू. आजची सेवा इथेच थांबू. आज एकादशी निमित्त पण
आज म्हणजे बघा, पुण्यपर्व काळ एकादशीचा तर आहेच आहे, त्यात पंढरीच्या वारीचे हे दिवस आहेत. माऊली माऊली ज्ञानोबाराय पुण्यनगरीतून निघाले, सासवडच्या दिशेने जगद्गुरु तुकोबाराय पुण्यनगरीतून निघाले, लोणी काळभोरच्या दिशेने निघाले. नाथरायांचं पण आज मला वाटतं कुठे रिंगण होतं, भगवानगड झालंय आणि पुढच्या गावी त्यांचं पण रिंगण होतं, तेही मार्गस्थ होणार. या सर्व संतान समवेत चालणाऱ्या पालख्या, यांच्यासोबत असणाऱ्या दिंड्या, यासोबत असणारे वारकरी, या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. यांच्या चरणी नतमस्तक झालं की पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाल्यासारखं आहे महाराज. म्हणून एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविकांना शुभेच्छा देतो. आज इथेच थांबू. तुकोबारायांच्या या चरणावरती पंढरीशी जावे, सर्व सुख घ्यावे, रूपते पाहावे विटेवरी, आणि पुढचं चरण पुढच्या भागात बघू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज की जय.